हॅलो, अर्चना रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ढोकळा। त्यासाठी लागणार आहे 2 वाट्या रवा। हा मोजून घेतलेला रवा आहे, ह्या 2 वाट्या। त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी बेसन टाकायचं आहे। नंतर त्यामध्ये लिंबू सत्व, मीठ चवीनुसार टाकायचं, 2 चमचे साखर आणि अर्धा चमचा तेल। लिंबू सत्व अर्धा चमचा टाकलाय, तुम्हाला थोडं कमी जास्त करायचं टाकू शकता। त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे, ज्यामुळे गुठळ्या होणार नाही। एकदम बिलकुल स्मूथ झालं पाहिजे बॅटर आपलं, एकदम छान फेटून घ्यायचं आहे ते। त्यामध्ये आपण खाण्याचा कलर जो असतो तो टाकायचा। मी याच्यात पिवळा घेतलेला आहे। काही जण हळद टाकतात, त्यामुळे तो सोडा टाकल्यावर तो लालसर येतो, म्हणून हा पिवळा कलर टाकायचा आहे आपण खाण्याचा। छान होतं हा। बघा बॅटर कसं छान झालेलं आहे। एका ताटात मी तेल लावलेलं आहे आणि ते पूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये ते लिंबू हे आपण सोडा टाकायचा, त्यावर थोडं पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं आहे ते। बघा किती फुललेला आहे सोडा टाकल्याबरोबर। एकदम कलर टाकल्यामुळे तो लालसर नाही होत, खाण्याचा कलर टाकल्यामुळे। आणि ते बॅटर पूर्ण ताटात फैलवून घ्यायचं आहे, असं टॅप टॅप करायचं आहे त्याला। बघा आपलं बॅटर व्यवस्थित जे राहिलेलं ते पण टाकून घेतलेलं आहे मी। आणि हे सगळं आपण एका कढईत करणार आहे। एका कढईत मी पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये रिंगी ठेवली, पाणी टाकून ते गरम उकळीचं पाणी करून घेतलेलं आहे। रिंगी ठेवून त्यामध्ये आपण हे ताट ठेवणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवणार आहे। गॅस कमी करायचा आहे, पाणी उकळलेलं आहे। नंतर आपण फोडणीसाठी थोडं तेल, त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, सांबार हे सगळं टाकलेलं। माझ्या इथे असं साधंच आवडते मुलांना, आणि काही जण त्याच्यात थोडं पाणी, लिंबू, साखर टाकून त्याला उकळी आणतात, पण माझ्या इथे मुलांना तसं आवडते म्हणून करते। बघा आता सुरीने आपण ते पाहायचं झालं की नाही। बघा छान झालेला आहे आपला ढोकळा। 15 मिनटात तयार होतो। कोणी पाहुणा आला असेल, मैत्रीण आली असेल, आपण तर 15 मिनटात गोष्टी करता करता आपण ढोकळा तयार करू शकतो। बघा ते सगळं आपण त्याच्यावर टाकून दिलेलं आहे, जिरं मोहरीचं जे केलेलं फोडणीचं तेल वगैरे ते। आणि पहा किती छान झालेलं आहे तयार। आपली मैत्रीण आली तर छान एकदम पद्धतीने ढोकळा मस्त 15 मिनटात गोष्टी करता करता इकडे होतो। बघा किती छान ढोकळा झालेला आहे, फुललेला आहे। करून पहा आणि खाऊन पहा। मी तुम्हाला ते लिंबू सत्व अर्धा चमचा टाकलेला आहे, चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। बघा किती छान ढोकळा झालेला आहे आपला। कोणी आले असल्यास 15 मिनटात